नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे के सगळ्याच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, प्रतीक्षा संपली आणि सोबतच प्रतीक्षा वाढत चालली आहे की आगामी येणाऱ्या प्रत्येक जी एग्जाम असेल त्याच्यामध्ये मला कसं या प्रकारे यश संपादित करता येईल। कोणत्याही परीक्षेचं यशाचं गमक असतं की त्या एग्जामला समजून घेणं। एखादी गोष्ट मला समजत नाहीये, एखादा पॅटर्न मला समजत नाहीये, एखादी एग्जामचं ओरिएंटेशन येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो कोणताही व्यक्ती कोणताही विद्यार्थी ती एग्जाम क्रॅक करू शकत नाही, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे। ज्यावेळेस आपण एखाद्या एग्जामची तयारी करतो तर त्या एग्जामला समजून घेऊन त्याच्यामधले असलेले बारकावे कशा प्रकारे आयडेंटिफाईड करता येईल आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शनासोबतच आपल्याला कोणत्या पुस्तकांची जोड भेटली पाहिजे हे ज्या व्यक्तीला कळतं, ज्या विद्यार्थ्यांना कळतं, त्याच्या पदरामध्ये यश हे लवकरात लवकर प्राप्त होतं। आणि हे यश प्राप्त करून देण्यासाठी आज आमची के सागरची असलेली टीम तुमच्या सोबत आलेली आहे। एक नवीन प्रोजेक्ट हातात घेऊन, एक नवीन ध्येय हातात घेऊन आणि सर्व विद्यार्थ्यांचं असलेल्या गोष्टीमध्ये आम्हाला कसं डावलता येईल, त्या प्रकारे कसं आमची इन्व्हॉल्वमेंट असेल हे करण्यासाठी आम्ही सर्व तत्पर आता तुमच्या सेवेसाठी आलेलो आहोत। आज श्री गणेशाय अधिकारी पदाचा ह्या संकल्पनेच्या आधिपत्याखाली आज आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी, प्रत्येक विषय हा एवढ्या सखोल आणि एवढ्या सुपद्धतीने आम्ही मांडायचा प्रयत्न केलाय की जेणेकरून आगामी येणाऱ्या कोणत्याही एग्जामसाठी तुमची तयारी होत असेल तर ती तयारी आता घरी बसल्या बसल्या तुम्हाला अगदी खूप कमी दरामध्ये होणार आहे किंवा अल्प स्वरूपामध्ये केल्या जाणार आहे, याची आम्ही ग्वाही देतो। मग याच्यासाठी पहिल्यांदा प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करता तर आपल्याकडे जे रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीज आहे त्या रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीजनी त्याचं असलेलं डिकोडेशन्स घेतलेलं आहे। आज मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे या संदर्भामध्ये पॉलिटी विषय हा घेऊन आणि पॉलिटी विषयामध्ये कशा पद्धतीने बघता येणार आहे तर याचा आज आपण ॲनालिसिस करणार आहोत। बाय प्रोफेशनली मी लॉयर असल्यामुळं कदाचित कॉन्स्टिट्यूशनल लॉ माझा जो की LLM आणि विशेषतः PhDचा अभ्यास आहे तर याच्या अंतर्गत आणि विशेषतः अनुभव असलेला तब्बल 9 वर्ष शिकवण्याचा, तर अशा वेळेस ह्या गोष्टीला कसं बघायचं, कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं, पॉलिटी विषय कसा अभ्यासला केला पाहिजे आणि तो हाताळण्याची कॅपॅसिटी कशी असली पाहिजे, या गोष्टीवर आज सखोल आपण चर्चा करणार आहोत। ह्या व्हिडिओचा उद्देश हाच असणार आहे की एक्झॅक्टली मी अभ्यास करतोय, विद्यार्थ्यांचे जेव्हा अभिप्राय येता की सर आम्ही अभ्यास करतोय परंतु आम्हाला त्या स्वरूपामधलं यश का बरं भेटत नाहीये, का आमचं कुठं चुकतंय, का कुठं त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी कमतरतेमध्ये राहताय किंवा कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये, का फॅक्च्युअल डेटामध्ये गोंधळ होतोय, का PYQ रीड करण्यामध्ये किंवा त्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन ॲनालिसिस करण्यामध्ये आमची गफलत होतीये, हे जेव्हा विद्यार्थ्यांचे अभिप्राय किंवा त्या प्रकारचं असलेली काय म्हणता येईल शिकायत किंवा त्या स्वरूपातलं असलेलं एखादी त्यांची शंका असेल तर ह्या सगळ्या जेव्हा ॲनालिसिस करतो त्यावेळेस एकच उत्तर असतं, म्हणजे आपल्याला भेटलेलं चुकीचं असलेलं मार्गदर्शन। मग ह्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी फ्लोमध्ये जातो आणि त्या पद्धतीचा असलेला जो मूळ अभ्यास आहे त्या मूळ अभ्यासापासून वंचित राहताना आपल्याला दिसून येतोय। मग याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून घेणार आहे की एक्झॅक्टली सिलेबस काय आहे, सिलेबसचं डिकोडेशन्स काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस डिकोड करण्याच्या पहिले तुम्हाला सिलेबसमध्ये घटक कोणते कोणते आहे ते माहिती असायला पाहिजे। कोणत्याही एग्जामची तयारी, आमचा एक बिहारचा मित्र होता, तो आम्हाला नेहमी चॅलेंज करायचा कि भाई मुझे एग्जाम बोल, कौन सी एग्जाम देनी है, उसका स्टडी मटेरियल बोल और उसका सिलेबस बोल और उसका PYQ बोल, मैं हर एक एग्जाम विद इन द 6 to 7 मंथ में उसको क्रॅक कर सकता हूँ। मग अशा प्रकारचं त्याचं जे कॉन्फिडन्स जेव्हा मी बघतो तर त्यावेळेस मला पण वाटतं की आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये कॅलिबर आहे परंतु त्या प्रकारची त्यांची एग्जाम का क्रॅक होत नाहीये। एवढी अपॉर्च्युनिटी असून फक्त पर्टिक्युलर जे 5-6 वर्षापासून अभ्यास करताय त्यांचंच यश का येतंय, का नवीन विद्यार्थ्याला त्या गोष्टी अचीव करता येत नाहीये। अगदी काही मोजकेच बोटावर मोजण्यात इतके ते विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिली पोस्ट मिळवून घेतात। मग अशा वेळेस आमचा विद्यार्थी जो की 2 वर्ष टाकतो, 3 वर्ष आयुष्यातले प्रिसाइज टाइम त्याच्या इथे टाकतो, तो इन्व्हेस्ट करतो, तर का त्याला आउटपुट भेटत नाहीये। मग त्याच्यासाठी आपल्याकडचं असलेला मार्गदर्शन आणि चुकीच्या पद्धतीने केलेला अभ्यास हा सगळा कारणीभूत आहे। मग ज्यावेळेस मला
सिलेबस हातामध्ये आहे, सिलेबस मला माहिती आहे, तरीही मला त्या प्रकारचं असलेलं का चुकतं, तर त्याच्या मागचं कारण म्हणजे काय, आपण सिलेबसला डिकोड करत नाहीये. ज्या व्यक्तीला सिलेबस डिकोड करता येतो, त्याला सिलेबस समजतो, तर त्या स्वरूपातल्या गोष्टीला तो जवळजवळ सगळ्या गोष्टीच्या अँगलने बघण्याचा प्रयत्न करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला तेच करायचं आहे की सिलेबस डिकोड कसं करणार आहे आणि त्या संदर्भामध्ये पॉलिटी विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे फेच करता येईल हे आज आपण ॲनालिसिस करणार आहे. बघा, पॅटर्न चेंज होत चालला आहे. आता पॅटर्न चेंज अशा पद्धतीने होत चालला आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी पहिले तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या अँगलने अभ्यास करावा लागत होता. पहिले तुम्हाला फक्त पॉलिटी विषयावर 10 क्वेश्चन येत होते. आता त्यांनी पॅटर्न चेंज केला आणि 15 क्वेश्चन टाकले. 15 क्वेश्चन टाकले तर टाकले, परंतु डेप्थ ऑफ नॉलेज पण देखील काय केली त्यांनी, वाढवलेली आपल्याला दिसून येते. पहिले तुमच्या असलेल्या प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुमची एक्झाम वेगवेगळी होती. PSI पदासाठी वेगळी मेन्स एक्झाम, ASO पदासाठी वेगळी मेन्स एक्झाम, तुमच्या असलेल्या इकॉनॉमिक्ससाठी म्हणजे STI पदासाठी असलेली वेगळी एक्झाम. मग प्रत्येक एक्झामच्या पदासाठी एक्झामच्या असलेल्या ओरिएंटेशननी त्या पदाला साजेसा अशा प्रकारचा असलेला तुमचा काय असायचा, विषय असायचा. जर तुम्हाला STI पद पाहिजे तर त्या प्रकारे तुम्हाला इकॉनॉमिक्स सब्जेक्टवर वेटेज द्यावा लागत होता. ASO पद पाहिजे तर पॉलिटी विषयावर त्या प्रकारे वेटेज द्यावा लागत होता. आणि PSI पद पाहिजे असेल तर लॉ किंवा कायदे या विषयावर त्या प्रकारचा असलेला वेटेज द्यावा लागत होता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता पूर्व परीक्षा एक, मेन्स परीक्षा पण एकच यांनी करून ठेवलेली आहे. मग ज्याच्यामुळं तुमचा आता अंदाज बांधणं चुकीचं ठरतोय किंवा अंदाज जर करत असेल तर किती क्वेश्चन येतील याची शाश्वती राहिली का, नाही राहिलेली आहे. मेन्समध्ये व्हेरिएशन आपल्याला सापडत आहे. मेन्समध्ये कोणत्या गोष्टीला आता फोकस करायचा आहे हे आता कळत नाहीये, कारण की त्या प्रकारचा कट ऑफ आता 1 लागणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्हाला कळत नाहीये की मला एक्झॅक्टली मला ह्या पदासाठी कार्य करायचं आहे, तर ह्या पदासाठी असलेला एक विषय जो मला पहिले डेडिकेट करायचा तोच मी विषय करायचो, आता आहे का, नाही. आता प्रत्येक विषयाला तेवढ्याच डेप्थमध्ये तुम्हाला हात घालणं आहे. मग तुम्ही PSI साठी बना, ASO साठी बना का STI साठी असेल, तर प्रत्येक पदासाठी पहिलं वेगवेगळा अभ्यासक्रम, आता एक अभ्यासक्रम. त्यामुळं आता प्रत्येक विषयाला तेवढा डेप्थमध्ये बघणं गरजेचं आहे. मग आज तुम्हाला PSI जरी बनायचं आहे तरी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान तेवढंच जोराने वाचणं आहे. तुम्हाला STI जरी बनायचं आहे तरी पॉलिटीचा विषय तेवढंच जोराने अभ्यास करणं आहे. आणि ASO तर करायचं असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तेवढंच करणं आहे. म्हणजे आता इक्वल फुटिंगवर तुम्हाला आणून ठेवलेलं आहे. मग याच्या पलीकडे जाऊन आपण असा विचार करायचा की आता राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचा काही भाग आहे तो आता आपल्याला काय करायचा आहे, त्या पद्धतीने पूर्व परीक्षेसाठी, कोणत्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. परिणाम स्वरूप आता आपण ह्या गोष्टीला जेव्हा ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की एक्झॅक्टली तुम्हाला क्वेश्चन्स कसे आले आणि कोणत्या स्वरूपातले आले आणि कोणत्या घटकावर आलेले. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मी थोडं बारकाईने ॲनालिसिस करतो 18, 19, 20, 21 त्यावेळेस मला काय दिसून येतंय की हे जे महत्त्वाचे घटक आहे या महत्त्वाच्या घटकावर जास्त काय आलेले आहे, क्वेश्चन आलेले आहे. याच्याही व्यतिरिक्त अदर दॅन काही गोष्टी असेल तर त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहे, नो डाऊट्स. परंतु मुख्यत्वे करून हे जेवढे 12 घटक आहे, 10 ते 12 घटक, ह्या सगळ्या 12 घटकांच्या पलीकडं कधी तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेलं नाहीये. मग मला पॉलिटीचा अभ्यास करता वेळेस नेमका तो अभ्यास करता वेळेस कोणत्या घटकावर फोकस केला पाहिजे, तो घटक कळला पाहिजे. का, कारण की त्या घटकाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आलेले, क्वेश्चनचे व्हेरिएशन होत राहत आहे, परंतु ते घटक बदलत आहे का, नाही. म्हणजे घटकावर माइट बी ह्या वर्षी क्वेश्चन आलं असेल, माइट बी पुढच्या वर्षी क्वेश्चन येणार नाही, माइट बी त्या प्रकारचं असलेल्या काही गोष्टी दिलेल्या असेल, काही गोष्टी दिल्या नसणार आहे. म्हणजे आपल्याला शक्यता पडताळता वेळेस ह्या परिघाच्या बाहेर कधीही आपल्याला जायचं नाही. म्हणजे हे टॉपिक्स आपल्या डोळ्याखालून गेलेच पाहिजे. डोळ्याखालून जाता वेळेस त्याचं असलेलं रिव्हिजन झालंच पाहिजे, त्याचं असलेलं संपूर्ण ॲनालिसिस आपल्या डोळ्यासमोरून गेलंच पाहिजे. किंबहुना मी असं म्हणल, काही गोष्टी पाठ करावं लागत असेल तर पाठही तुम्हाला करावा लागणार आहे. आणि काही गोष्टी कॉन्सेप्टची क्लॅरिटी पाहिजे असेल, यू हॅव टू बी जस्ट डू इट. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की हे जे घटक आहे त्या घटकांवरच बऱ्यापैकी काय विचारलेलं आहे, क्वेश्चन्स विचारलेले आहे. मग चला मित्रांनो, आपण कोणते घटक आहे आणि त्या घटकावर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. मग पहिला घटक आहे राज्यघटनेची निर्मिती. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे संघ राज्य राज्यक्षेत्रे. तिसरा घटक आहे संसद. त्याच्यानंतर आहे संसदीय समिती, विधेयक, विविध आयोग, न्याय व्यवस्था,
पंतप्रधान मंत्रिमंडळ, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, केंद्र राज्य संबंध, स्थानिक शासन, मूलभूत हक्क, राज्य विधिमंडळ, अधिकृत भाषा, राज्यपाल, राष्ट्रपती आणि इतर असं तत्सम काही गोष्टी असेल जे की करंटशी रिलेटेड असेल, अशा विविध गोष्टीच्या अँगलनी आपल्याला काय विचारलं जात आहे, क्वेश्चन विचारला जात आहे. मग आता हे सर आम्हाला तर माहिती नव्हतं, मग आता माहिती झालंय, पण इथपर्यंत थांबायचं का मित्रांनो? नाही, फक्त एवढं माहिती असून चालत नाही, तर आपण याला अजून खोलवर जाऊ की नेमकं कशा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारल्या जातात. बघा, मग घटना निर्मितीचा जो क्वेश्चन येत असेल तर घटना निर्मितीच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं? तर लक्ष ठेवायचं, घटना निर्मिती हा चॅप्टर जेव्हा तुम्ही वाचणार आहे तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी वाचायच्या, एक म्हणजे तिथलच्या असलेल्या फॅक्ट्स आणि दुसऱ्या असलेल्या कॉन्सेप्च्युअल गोष्टी. मग फॅक्ट्स आणि कॉन्सेप्च्युअल गोष्टी जेव्हा वाचायच्या असेल तर त्याच्यामध्ये काय फॅक्ट्स वाचायच्या? तर त्याच्यामध्ये फॅक्ट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाचायचं मित्रांनो ते म्हणजे त्याच्या डेट्स. मग डेट फार महत्त्वाचे आहे, इयर ऑफ द पर्टिक्युलर थिंग्स. मग कोणत्या वर्षी कोणत्या तारखेला काय घडलं आहे त्याच्यावर बऱ्यापैकी काय विचारलेलं आहे, इथं क्वेश्चन विचारलेला आहे. कॉन्सेप्च्युअल तिथं बऱ्यापैकी कमी आहे का? कारण की हा पूर्ण घटना निर्मितीची जी कॉन्सेप्ट आहे ती एका प्रकारची असलेल्या कॉन्सेप्टमध्ये येत नाही, परंतु जास्तीत जास्त काय आहे, फॅक्ट्स आहे. मग त्याच्यामध्ये संविधान सभेची मागणी कोणी केली, कशा पद्धतीने केली आहे याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारलेला आहे. मग 2022चा असलेल्या ग्रुप सी मध्ये याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे की त्या प्रकारे कशा स्वरूपामध्ये आणि कोणी प्रकारची मागणी केली होती पहिल्यांदा. मग अशा वेळेस आपल्याला गांधीजीपासून तर नेहरूपर्यंत आणि ब्रिटिशांनी दिलेला रिस्पॉन्स, मग क्रिप्स मिशन असेल, कॅबिनेट मिशन असेल, ह्या सगळ्या गोष्टीची असलेली संदर्भता तिथं आपल्याला घेणं गरजेचं आहे किंवा क्रमप्राप्त आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं असलेलं आहे संविधान सभेची रचना. मग संविधान सभेची रचना कशी झाली? संविधान बनवायचं होतं, मग संविधान बनवता वेळेस त्याची रचना कशी असणार आहे, कोणत्या स्वरूपामध्ये त्याचं कंपोजिशन असणार आहे, मग कुठून मेंबर कसे येतील, कोणत्या स्वरूपात येतील, किती मेंबर्स असेल, अशा सगळ्या विविध गोष्टीच्या स्वरूपातली त्याची रचना आणि त्या रचनेवर विचारलेले क्वेश्चन्स आपल्याला तिथं विचारलेले आहे. मी तुम्हाला आत्ता फक्त एक इंट्रोडक्टरी टाईप सांगणार आहे की नेमकं कसं येतंय. आपण सिलेबस वाईज जेव्हा जाणारच आहोत तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी डिटेलमध्ये असेल, परंतु आज फक्त तुम्हाला आवाका लक्षात घ्या की घटना निर्मितीमध्ये मला काय वाचायचं आहे, तर त्याची मागणी कोणी केली हे एक त्याच्यातला सब टॉपिक्स आहे. संविधान सभेची रचना कशी झाली हा एक सब टॉपिक्स आहे. त्याच्यानंतर आहे संविधान समित्यांची कामं, विविध समित्यांचे नावं तुम्हाला माहिती पाहिजे, सोबतच नावांचे असलेले अध्यक्ष कोण होते ते पण माहिती असायला पाहिजे. जसे की त्या स्वरूपातली मसुदा समिती, मग मसुदा समितीमध्ये मेंबर 7 होते, तर त्या प्रकारचे 7 जणांचे नाव कोण, अध्यक्ष कोण, कोण कुठून आलं, कोणत्या पक्षातून आलं, अशा विविध गोष्टी. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जेव्हा संविधान सभा बनवायची आहे त्या समित्यांची कामं आणि त्या समित्यांचे असलेले अध्यक्ष हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. का? याच्यावर क्वेश्चन भरपूर येऊन गेलेले आहे. मग सुकाणू समिती याचे असलेले अध्यक्ष कोण असाही क्वेश्चन विचारलेला आहे. मग तुमच्या असलेल्या मसुदा समिती झालेले मित्तर, त्याच्यानंतर खेतान यांच्याबद्दल असलेली जी आपण म्हणतो ना बदल अवस्था ही का बरं केली, कोणत्या कारणामुळे झाली, त्याच्यावर ही क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे थोडक्यात अशा स्वरूपातल्या तुम्हाला तिथं क्वेश्चन येतो आणि तो क्वेश्चन तुम्हाला डील करता येऊ शकतो. त्याच्यानंतर घटनेची अंमलबजावणी. मग घटनेची अंमलबजावणी संदर्भामध्ये 2 गोष्टी येतात. तिथं पण त्या प्रकारची असलेली घटनेची स्वीकृती कधी केली त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. त्याची अंमलबजावणी कधी केली आहे त्याच्यावर क्वेश्चन आला आहे. अंमलबजावणी करता वेळेस किती कलमांचं असलेली अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949ला झाली आणि त्या प्रकारची असलेली 26 जानेवारी 1950ला किती कलमांची अंमलबजावणी झाली, अशाही प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहे. म्हणजे थोडक्यात घटना निर्मितीच्या संदर्भामध्ये जर आपण याचा अभ्यास केला गेला तर हे आपल्याला इथं बेसिकली तुम्हाला बघणं गरजेचं आहे. याच्यावर जास्त क्वेश्चन येतो. मग सर कधी कधी आम्हाला असाही प्रश्न सापडतोय की घटना निर्मिती तयार होण्याच्या पूर्वीचे असलेले काही कायदे आहे, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट ऍक्ट्स म्हणतो, त्या कायद्यावरही क्वेश्चन आलेले आहे, अगदी आलेले आहे. मग त्याच्यामध्ये घटना निर्मितीसाठी पूर्वी असलेले जे विविध प्रकारचे कायदे आहे, मग त्याच्यामध्ये स्पेसिफाईडली 1773चा कायदा विचारला जातो, त्या प्रकारचा 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट विचारला जातो, त्याच्यानंतर 1909चा असलेला कायदा, त्याच्यानंतर 1919चा कायदा आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा 1935चा कायदा. ह्या कायद्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच वाचायचं नाहीये.
बिलकुल वाचायचं नाहीये। मग ह्या कायद्यांचंही बऱ्यापैकी आपण ॲनालिसिस करणार आहोत की नेमकं ह्या कायद्यांमुळं भारतामध्ये खऱ्या प्रकारे संविधानात्मक गोष्टी कशा डेव्हलपमेंट झालेल्या आहे, कशा स्वरूपामध्ये त्या गोष्टी तयार झालेल्या आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या असलेल्या माध्यमातून संविधान सभा जेव्हा निर्माण होती त्याच्याही मध्ये कसं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसून येत आहे। मग घटना निर्मिती, त्याची पार्श्वभूमी आणि घटना निर्मितीचे असलेले काही सब पॉइंट्स आपल्याला काय करायचे आहे त्याच्या अंतर्गत बघायचे आहे। मग हे सगळं बघता वेळेस आपल्याला ह्या घटनेची वैशिष्ट्य देखील बघावं लागणार आहे। मग आपण जर म्हणायला गेलं मग तुमची असलेली राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी की 4 जूनला झाली आहे तर याच्यावरही डायरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे घटनेच्या वैशिष्ट्यावर। मग घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये मला काय वाचायचं तर विशेषतः आपल्या घटनेमध्ये जे ठळक वैशिष्ट्य आहे की आपण संविधान का आपण कुठून घेतलेला आहे, बॉरोड कॉन्स्टिट्यूशन आहे। मग नेमकं संविधानाचे असलेले कोणते भाग कोणत्या संविधानामधून घेतलेला आहे, कोणत्या देशाच्या संविधानामधून महत्त्वाचे भाग घेतलेले आहे, कॉपी पेस्ट केलेला आहे का। मग कॉपी पेस्ट केलं नसेल तर मग त्याच्यामध्ये असलेल्या काही गोष्टी ज्या निवडक होत्या त्या भारताला साजेसं कसं असेल, भारताच्या समाज व्यवस्थेशी कशी निगडीत असेल, भारताच्या असलेल्या राज्य व्यवस्थेशी कशी निगडीत असेल आणि त्याला समारोप करून आपल्या असलेल्या संविधानामध्ये कशा गोष्टी टाकलेल्या आहे तर यावर जेव्हा चर्चा केल्या जाते तर त्यावेळेस 1935च्या कायद्यावर खूप सारे क्वेश्चन्स येत आहे। मग 1935चा कायदा मग त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर नियर टू 75% आपला जो कॉन्स्टिट्यूशन बनलंय ते 1935चा कायदा। त्याची पार्श्वभूमी पण मी तुम्हाला सांगणार आहे की 1928चा नेहरू रिपोर्ट काय सांगतोय, 14 पॉइंट्स ऑफ जिना काय आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषद 1930-32 ची पर्यंत असलेली आणि त्याच्यामध्ये ह्या डेव्हलपमेंट तयार झालेले तुमचं असलेलं 1935चा कायदा। मग 1935च्या कायद्यामधून काय घेतलं तर त्याची पूर्ण लिस्ट, त्याच्यानंतर अमेरिकेची घटना, ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन मधून काय घेतलंय, त्याच्यानंतर फ्रान्सची घटना, आयरिश कॉन्स्टिट्यूशन याच्यावर एमपीएससी मध्ये क्वेश्चन विचारला होता। कॅनडाच्या घटनेवर काय घेतलेलं आहे किंवा कॅनडाच्या घटनेमधून काय घेतलंय याच्यावरही 4 जूनच्या एक्झामला क्वेश्चन विचारलेला आहे। ऑस्ट्रेलियाची घटना, आफ्रिकेची घटना, सोव्हिएत रशियन घटना, जपान जर्मनीची घटना, मग अशा प्रत्येक घटनेमधून काही ना काही आपण काय केलेलं आहे घेतलेलं आहे। मग ठळक वैशिष्ट्यांमध्ये अशा प्रकारच्या असलेल्या ह्या वैशिष्ट्य आहे याच्यावर प्रामुख्याने जास्त क्वेश्चन विचारलेला आहे। बाकीचे पण वैशिष्ट्य आहे की आपलं संविधान विस्तृत स्वरूपातलं आहे, मग त्याच्या असलेल्या विस्तृत स्वरूपाच्या असलेल्या गोष्टीवर क्वेश्चन विचारलेला आहे। त्याच्यानंतर तुमचं असलेलं संविधान हे संघ राज्याबद्दल भाष्य करतं, म्हणजेच काय सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचं रिलेशनवर भाष्य करतं। मग अशावरही क्वेश्चन विचारलेला आहे। मग अशा स्वरूपातले विविध गोष्टी पण आहे जसं की आपलं संविधान हे कसं आहे, ताठर आहे, कधी त्या प्रकारचं असलेलं लवचिक पण आहे। आपल्या संविधानामध्ये न्यायव्यवस्था प्लस संसद याचं संमिश्र स्वरूपातलं दिसतंय, म्हणजे अशा पद्धतीच्यावरही क्वेश्चन आलेले। परंतु मग माझा अभ्यासाचा स्ट्रॅटेजी काय सांगते की याच्यावर जास्त क्वेश्चन आले तर मला हे फोकस करायचं आहे। आपण शिकणार तर सगळंच आहोत नो डाऊट्स, परंतु फोकस कुठे जास्त असणार आहे, इथं असणार आहे। आणि एक लक्ष ठेवायचं, इथं स्वतःचा माझा एक अप्रोच आहे तो म्हणजे लाईन टू लाईन अप्रोच। मी हा अप्रोच डेव्हलप केलेला आहे। मग ह्या अप्रोचनेच आपल्याला स्टडी करायचा आहे। मग लाईन टू लाईन अप्रोच म्हणजे काय तर आपल्याकडे जे पुस्तक आहे, संदर्भ साहित्य आहे त्याच्या लाईनवर कुठं क्वेश्चन आलेला आहे हे आपल्याला तिथं आयडेंटिफाईड करायचं आहे। मग लाईन टू लाईन प्रत्येक लाईननुसार मी तिथं टाकलेलं आहे क्वेश्चन्स की ह्या लाईनवर इथं क्वेश्चन आलेले, ह्या लाईनवर एवढे एवढे क्वेश्चन आले, ह्या घटकावर ह्या सब टॉपिक्सवर क्वेश्चन आलेले। म्हणजे विचार करा, जर तुम्ही अभ्यास करायला घेतलं पुस्तकामध्ये तुम्ही फक्त टिकमार्क करत करायला गेले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कळतं की मला ह्या चॅप्टरमध्ये फक्त हे वाचायचं आहे। नाही तर आपल्याकडं अवस्था कशी असती, पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत वाचतच जायचं आणि वास्तव्यास त्याला फुल स्टॉप जरी आला तोही सोडायचा नाही। मग अशा पद्धतीने आपला जो अभ्यास असतो तो प्रॉपरली डिमार्केटिव्ह असतो का, बिलकुल नाही। मग याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकांची साईज दिसते आणि त्या साईजला टॅकल करण्यासाठी फक्त वाचन एक दिसतंय, ॲनालिसिस दिसतं का नाही। मग ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या असलेल्या कोर्समध्ये आपण काय करणार आहे, टॅकल करणार आहे। मग आपण याच्यासाठी आपण कोर्स लॉन्च केलेला आहे आणि ह्या लॉन्चिंग कोर्समध्ये विशेषतः आपल्याकडं 18 सप्टेंबर पासून म्हणजे ज्या दिवशी आपला श्री गणेश बसताय म्हणजे गणपती बाप्पा बसताय तर अशा दिवसापासून आपण हा लॉन्च करतोय। आणि ह्या कोर्सेसचं वैशिष्ट्य म्हणजे काय, विशेषतः म्हणजे काय असणार आहे, बेसिक टू ॲडव्हान्स बॅच असणार आहे।
म्हणजे आपण ज्याला सी पॅटर्न, माझा जो पॅटर्न आहे सी पॅटर्न म्हणजे करंट टू कन्व्हेन्शन पॅटर्न. करंट टू कन्व्हेन्शन पॅटर्न म्हणजे काय, जसे की फॉर एक्झाम्पल चर्चा चालू आहे लॉ कमिशन, मग लॉ कमिशनच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. सध्या मध्यंतरी पार्लमेंटचा इश्यू चालू होता, स्पेशल सेशन बद्दल इश्यू चालू होता. मग स्पेशल सेशन काय आहे, कधी बसवल्या जातं, अशा प्रकारचे असलेल्या बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे करंट टू कन्व्हेन्शन, करंटमध्ये काय चालू आहे आणि कन्व्हेन्शनमध्ये म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये संदर्भ साहित्यामध्ये काय दिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या बॅचमध्ये बघायचं आहे. सोबतच त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला तर बाकीच्या काही ज्या गोष्टी असेल, डिजिटल तुमच्या प्रॉपरली नोट्स असेल, त्या सगळ्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. सोबतच त्या प्रकारचा असलेला सिलेबसनुसार, विशेषतः काय सिलेबसनुसार आणि सोबतच PYQचा संदर्भ घेत आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. म्हणजे तुम्हाला तब्बल त्या सगळ्या गोष्टी एकदा जर तुम्ही ऐकलं, एकदा तुम्ही रीड केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी लक्षात राहणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त सिलेबसला धरून बोलायचं नाहीये, तर सिलेबसचा डिकोडही करायचा आहे आणि सोबत त्या सिलेबसच्या डिकोडमध्ये PYQचा कसा आधार घेता येईल, कारण की अल्टिमेटली आपलं मार्गदर्शक कोण असणार आहे, PYQ. आणि PYQच्या संदर्भामध्ये आपण ह्या कोर्समध्ये खूप सुंदररित्या त्याचं डिकोडेशन्स करणार आहोत. सोबतच आपल्याला 40+ पेक्षा जास्त लेक्चर तुम्हाला अवेलेबल असणार आहे. सोबतच 6 मंथ त्या प्रकारची व्हॅलिडिटी आणि वॉच टाइम किती असणार आहे, 3 टाइम्स असणार आहे. म्हणजे तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट समजली जरी नाही तरी तुम्ही तीनदा बघू शकतात. अशा पद्धतीचा असलेला हा कोर्स लॉन्च करतोय आपण अगदी माफक शुल्कामध्ये, म्हणजे 995 रुपयामध्ये सप्टेंबरच्या अखेरपर्यंत. याचा असलेला सर्वांनी फायदा घ्या, जेणेकरून येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स भेटले जाणार आहे. आलं लक्षात. आणि हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. त्याच्या पुढे जाऊन आता आपल्याकडं संविधान तयार झालंय, संविधानाच्या माध्यमातून घटना तयार झाली, घटनेच्या माध्यमातून आपल्याला प्रस्तावना तयार होतीये. मग प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये काय वाचायचं, तर प्रस्तावनेचा मजकूर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्ट टू कॉन्स्टिट्यूट इंडिया सॉव्हरेन सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक ब्ला ब्ला ब्ला, अशा पद्धतीचं तुम्हाला मुखद्गत असायला पाहिजे. संपूर्ण आपल्याला ते मजकूर माहिती पाहिजे. का, कारण की शब्दांची जोड कशी दिलेली आहे, शब्दांची आलेखपणा कसा केलेला आहे, हे तुम्हाला तिथं माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रस्तावना, त्याच्यामध्ये शब्द साहित्य जे आहे त्याचा असलेला अर्थ पाहिजे माहिती, जसे की समाजवादी शब्द, धर्मनिरपेक्ष शब्द, गणराज्य काय आहे, न्याय काय आहे, त्याचे प्रकार किती आहे, समानता किती आहे, संधीची समानता काय असते, दर्जाची समानता काय असते, अशा विविध प्रकारच्या असलेल्या अँगलनी आपल्याला हे काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. मग ह्या सगळ्या याच्या गोष्टीमध्ये शब्दांचं साहित्य कसं आहे त्या पद्धतीने बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर असलेल्या ह्या घटनेमध्ये विशेषतः प्रस्तावनेमध्ये काही बदल केला आहे का, मग त्याच्यासाठी असलेली दुरुस्ती, मग विशेषतः 42वी घटना दुरुस्ती त्या प्रकारची महत्त्वाची आहे. मग 42व्या घटना दुरुस्ती का केली, मग त्याच्यासाठी असलेले 3 केसेस आहे, बेरुबारी खटला, त्याच्यानंतर केशवानंद खटला आणि त्याच्यानंतर LIC ऑफ केस ऑफ इंडिया 1995, अशा विविध प्रकारच्या केसेसचा आपण संदर्भ घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक मला सांगू इच्छितो की ह्या लेक्चर्समध्ये आपण एवढ्या डिटेलमध्ये जाणार आहे की तुम्हाला तिथं केस लॉज असेल, तिथं त्या प्रकारची केस का झाली आहे, त्या केसची पार्श्वभूमी काय, हे सगळं कळणार आहे. फक्त घटना दुरुस्ती झाली म्हणून तिथं सोडायचं का नाही, 42वी घटना दुरुस्ती झाली आहे पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, हिस्ट्री काय, बेरुबारी खटला झाला पण खटला का होता, बेरुबारी प्रांत कसा निर्माण झाला, त्याचं असलेलं इम्प्लिकेशन कसं झालं, इंडियन गव्हर्नमेंटला कसं पेनल्टी पास करावी लागली, त्याचा परिणाम तुमच्या असलेल्या त्या प्रकारच्या 7व्या घटनादुरुस्तीवर कसा झाला, याचं सगळं मी इंटरलिंकेशन करून ठेवलेलं आहे. बीइंग अ लॉ स्टुडंट आय एम अ कम्प्लिटेड माय LLM विदिन द कॉन्स्टिट्यूशन लॉ. संविधानाच्या असलेल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मी LLM केलेलं आहे, म्हणजे मी अजून स्टुडंट आहे त्याचा. त्यामुळे दिवसंगणित त्याच्यामध्ये होणारे बदल हे आपल्या अभ्यासाशी कसे निगडित असेल हे आपण तिथं बघणार आहे. आणि एक विशेष गोष्ट असणार आहे की विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये वायफल स्वरूपातलं काही वेगळं नसणार आहे, फक्त एक्झाम ओरिएंटेशन असणार आहे, जेणेकरून कोणत्याही एक्झामला तुम्हाला बसता येत असेल तर तुम्हाला ते क्रॅक करता येऊ शकतं. मग अशा प्रकारे पुढचा टॉपिक असतो तो घटनेची प्रस्तावना. त्याच्यानंतर संघ राज्य राज्यक्षेत्र राज्यांची निर्मिती हा टॉपिक असतो. मग ह्या टॉपिकमध्ये कशा प्रकारे राज्यांची पुनर्रचना
पुनर्रचना केली गेली आहे, राज्य कसे निर्माण झाले, आज आपल्याला 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश दिसत आहे, मग त्याची निर्मिती कशी, त्याची मागची पार्श्वभूमी कशी, इतिहास कसा घडला, कशी निर्मिती झाली, कलम 1 ते 4 मध्ये कोणत्या संकल्पना दिल्या आहे, 2चा उपयोग काय, 3चा उपयोग कसा होतो आणि 1960 पासून ते तब्बल 2019-20 पर्यंत आत्ता होणाऱ्या सगळ्या बदलांमध्ये कशा पद्धतीने बदल झालाय हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये चेक करायचं आहे. म्हणजे अगदी दादर नगर हवेली आणि त्या प्रकारचं दमन दीव यांना एकत्रितरित्या केलेलं आपल्याला दिसून येते आणि त्या प्रकारचं असलेलं परिसीमन आयोग बसलेला आहे जम्मू काश्मीरसाठी, इथपर्यंत आपल्याला सविस्तररित्या त्याच्यामध्ये बघायचं आहे. म्हणजेच राज्यांची निर्मिती, केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कशा प्रकारे होत गेली, जडणघडण कसं होत गेलं आणि त्याच्यामधले असलेले कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स कोणते कोणते आहे विच आर मेड इट मोर कॉन्क्रीटनेस. मग अशा प्रकारचं असलेलं अस्तित्व, त्याच्यामध्ये असलेलं सध्याची चर्चा चालवली इंडिया दॅट इज भारत शाल बी कॉल्ड ॲज अ युनियन ऑफ इंडिया, शुड नॉट बी कॉल्ड ॲज अ फेडरेशन ऑफ इंडिया, वाय दिस कॉन्सेप्ट इज अ कन्फ्लिक्टेड विदिन दिस टर्म, हे आपल्याला सगळं त्याच्यामध्ये बघायचं आहे. सोबतच फजल अली कमिशन असेल, JVP कमिटी असेल आणि धार कमिशन असेल, उलट चाललो मी मुद्दामून लक्षात राहण्यासाठी. मग अशा प्रकारे 1948, 1949 आणि 1953 आणि त्याचा परिणाम झालेला 1956चा राज्य पुनर्रचना कायदा, हा सगळा आपल्याला सविस्तररित्या चर्चा करायची आहे. म्हणजे थोडक्यात राज्यांच्या निर्मितीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टीचं चर्चा करायची आहे. प्रदेशांची देवाणघेवाण, केंद्रशासित प्रदेशांचं अस्तित्व, हे सगळं बघायचं आहे. सोबतच इंडिया आणि बांगलादेशमध्ये त्या प्रकारचं असलेलं लँड बाउंड्री ॲग्रीमेंट झालेलं आहे. मग LBA जो झाला आहे तर त्याचा परिणाम काय झाला, सिटिझनशिपवर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं ॲनालिसिस करायचं आहे. थोडक्यात आपल्याला ह्या राज्यांच्या निर्मितीवर चर्चा करायची दिसून येते. त्याच्यानंतर आहे महत्त्वाचा टॉपिक मूलभूत हक्क. सांगायची गरज नाहीये, आपल्या संविधानामध्ये 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिले, याच्यावर जास्त फोकस असला पाहिजे का, याच्यावर क्वेश्चन जास्त येतात. मग इथं आपण आर्टिकल बाय आर्टिकल जाणार आहोत. मग 12 पासून तर त्या प्रकारचा 35 पर्यंत आपण तिथे चर्चा करायची आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातच 12 पासून का आणि राज्यसंस्थेच्या डेफिनेशन पासूनच का, अशा प्रकारच्या कॉन्सेप्ट पासून तर त्याच्यामध्ये असलेले प्रत्येक इन्ग्रेडियंट्स आपल्याला चर्चा करायची आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रीडम हॅज बीन गिवन बाय द आर्टिकल 15 आणि आर्टिकल 29. मग हे फ्रीडम ऑफ रिलिजन आणि त्या प्रकारचा फ्रीडम ऑफ बाकीच्या काही गोष्टी असेल त्याचं कन्फ्लिक्ट कसं होतं, गोल्डन ट्रायंगल्स काय आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय आहे, होल्डिंग टुगेदर, कमिंग टुगेदर मॉडल्स, अशा असंख्य स्वरूपातल्या असलेल्या कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स, कलरेबल लेजिस्लेशन, अशा विविध ज्या डॉक्टरिन्स आहे त्याही गोष्टीचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. मूलभूत अधिकाराचे वैशिष्ट्ये, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरोधाचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, याच्यावर जास्त क्वेश्चन येत आहे तर तुमचं लक्ष मूलभूत हक्काच्या ह्या टॉपिक्सवर असायला पाहिजे. अभ्यासाचा दृष्टिकोन तशा पद्धतीने पाहिजे. गडकरी साहेबांचं खूप सुंदर वाक्य आहे, एखाद्या दृष्टीहीन व्यक्तीला तुम्ही दृष्टी देऊ शकता पण दृष्टिकोन देऊ शकत नाही. तो दृष्टिकोन आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या लेक्चर सिरीजमधून, जेणेकरून काय होणार आहे, तुमचा असलेला बऱ्यापैकी अभ्यास होणार आहे. त्याच्यानंतर आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन येत आहे. मग राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP, याच्यामध्ये काय बघायचं तर त्याचे वैशिष्ट्य, तत्वांचे वर्गीकरण आणि नवीन निर्देशक तत्वे काही टाकलेले आहे का. मग त्याच्यामध्ये आपल्याला 3 बघायचं आहे, 42वी घटना दुरुस्ती, 44वी, 86वी घटना दुरुस्ती, अशा पद्धतीने नवीन काही तत्व आपण ॲड केलेले आहे. त्यांचं वर्गीकरण करता वेळेस 3 प्रकारचं आहे, समाजवादी, सोशलिस्ट प्रिन्सिपल, गांधीयन प्रिन्सिपल आणि इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल म्हणजे ज्याला आंबेडकरवादी विचारसरणी. मग अशा पद्धतीने राज्यांची परिभाषा 36 ते 51 मध्ये कशा प्रकारे दिलेली आहे आणि त्यांचं असलेलं कार्य त्यासोबत असलेलं कशा प्रकारे असेल हे सगळं तिथं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आहे मूलभूत कर्तव्य. मग त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे तर आर्टिकल 51A आहे, त्याच्यासाठी सुवर्ण सिंग कमिटी आहे. मग सुवर्ण सिंग कमिटी का बरं इस्टॅब्लिश केली, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, इंदिरा गांधी का बरं परदेशात गेल्या, तिथून आल्यानंतर त्या प्रकारच्या गोष्टी इथं इम्प्लिमेंट का कराव्या, अशा वैचारिक पातळीचे असलेले काही जे स्वरूप आहे त्याही स्वरूपाला आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यांची शिफारस, कर्तव्यांची यादी आणि त्यांची वैशिष्ट्य.
मूलभूत कर्तव्या संदर्भात असलेली वर्मा समिती 1999 स्थापन झाली आहे, मग त्याच्या संदर्भात त्यांनी दिलेले रिकमेंडेशन तेही आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. थोडक्यात त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला तो सब्जेक्ट ॲनालिसिस करता वेळेस ते बघायचं आहे. घटना दुरुस्ती सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक. घटना दुरुस्तीवर विविध क्वेश्चन येत आहे, मग घटना दुरुस्तीचे प्रकार पण बघायचे आणि आतापर्यंत मेजॉरिटी ऑफ द कोणत्या घटना दुरुस्ती झालेली आहे त्या सगळ्या बघायच्या. 7वी घटना दुरुस्ती असेल, पहिली घटना दुरुस्ती असेल, 42वी असेल, 24वी असेल, 84 असेल, 87 असेल, 100 ते 105 पर्यंत सगळ्या घटना दुरुस्ती आणि त्याचं प्रॉपर ॲनालिसिस. फक्त घटना दुरुस्ती का झाली हे बघायचं नाही, तर त्याच्या मागचा इतिहास पण आपल्याला बघायचा आहे. का इतिहासाच्या माध्यमातून जर तुम्ही त्या घटना दुरुस्तीला बघितलं तर तुम्हाला पूर्णरित्या गोष्टी कळणार आहे. नागरिकत्वाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस नागरिकत्वामध्ये 5 वेळेस घटना दुरुस्ती झालेली आहे, तर सॉरी त्या कायद्यामध्ये 5 वेळेस बदल झालेला आहे. मग अशा वेळेस 5 वेळेस बदल झाला असेल कायद्यामध्ये तर कायद्याचं असलेलं पार्श्वभूमी पण माहिती पाहिजे. सेम त्या प्रकारे घटना दुरुस्ती होतीये, मग 86वी घटना दुरुस्ती का करण्यात आली त्याच्या मागचं कारण काय ते आपल्याला संपूर्णरित्या बघायचं आहे. मग याच्यामध्ये घटना दुरुस्तीचे प्रकार कोणती झाली आहे, कोणती नाही झाली आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. त्याच्यानंतर घटनेची मूलभूत रचना ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन म्हणतो. मग केशवानंद भारती केस आणि त्या प्रकारची असलेली 24वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर 25वी घटना दुरुस्ती, ह्या सगळ्या बघायचं आहे. कोहितो असलेली जी केस आहे ती पण आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. आणि अंडर आर्टिकल आपल्याकडं जो राईट टू तुमचं असलेली प्रॉपर्टीचा ऍक्ट होता किंवा राईट टू प्रॉपर्टी संपत्तीचा अधिकार तो का रिपील करण्यात आली, मग त्या प्रकारची सज्जन सिंग केस काय होती, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं हे आपल्याला तिथं बघायचं आहे. अजय हसिया केस पण बघायची आहे. म्हणजे थोडक्यात बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन का इव्हॉल्व झाली आणि बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन इव्हॉल्व होताना, मूलभूत संरचना इव्हॉल्व होताना कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करता वेळेस तिथं इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. नानी पालखीवाला हा एकमेव व्यक्तिमत्व होता की केशवानंद भारती केसमध्ये बऱ्यापैकी तिथं प्रिडॉमिनेटली तिथं उभे होते. मग नानी पालखीवाल्यांनी दिलेलं स्टेटमेंट आणि केशवानंद भारती केसमध्ये जे कॉन्स्टिट्यूशनल बेंच बसले होते 13 जण, तर त्यांनी दिलेलं वर्डिक्ट याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्टरी काय होती आणि त्या पद्धतीने नानी पालखीवाला ज्यांनी ही जी केस लढली आहे केशवानंद भारती केस, मग ते मठाधिपत जे होते ते त्यांची 2019ला काय झालेलं आहे, देवाज्ञा झालेली आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा संदर्भ लागता वेळेस सगळ्या गोष्टी आपण इत्थंभूत काय करणार आहे याच्यामध्ये ॲनालिसिस करणार आहे. का त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे. क्वेश्चन कंटिन्यू याच्या विचारतात की मूलभूत संरचनेमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आणि कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही. त्याच्यानंतर केंद्र शासन अभ्यास करायचा आहे, सोबत राज्य शासन अभ्यास करायचा आहे. मग वरती राष्ट्रपती, खाली राज्यपाल, वरती प्राईम मिनिस्टर, त्याखाली सीएम, त्याच्यानंतर वरती पार्लमेंट, खाली राज्य विधिमंडळ, त्याच्यानंतर पार्लिमेंटरी कमिटीज आणि त्या प्रकारच्या काही राज्यासाठी विशेष तरतुदी. अशा पद्धतीच्या माध्यमातून कंपॅरेटिव्ह स्टडीज आपण केला तर प्रॉपरली तुमचा असलेला स्टडी इथं होणार आहे. कोणतीही गोष्ट सोडवायची नाही. का याच्यावर क्वेश्चन विचारलेले. आतापर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये सेंट्रल लेवलवर जास्त फोकस करायचे, पण आता फोकस कुठं झालाय, स्टेट लेवलवर. मग स्टेटच्या सीएमवर क्वेश्चन येत आहे, स्टेटच्या मंत्रिमंडळावर क्वेश्चन येत आहे, स्टेटच्या राज्यपालावर क्वेश्चन येत आहे, स्टेटच्या असलेल्या गोष्टीवर फोकस येतोय. मग साहजिकच आहे तुमचा अभ्यासाचा पॅरामीटर पण बदलला पाहिजे. मग वरती अटॉर्नी जनरल आहे, मग खाली ॲडव्होकेट जनरल आहे. मग अटॉर्नी जनरल म्हणजे महाधिवक्ता आणि महान्यायवादी याच्यातला फरक काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत केंद्र शासन राज्य शासनाचा ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्याचे हे पॅरामीटर्स चेक करून आपल्याला एक्झॅक्टली कशा पद्धतीने स्टडी करता येईल याच्यावर आपला ह्या कोर्सेसमध्ये काय असणार आहे, फोकस असणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण न्यायव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. मग न्यायव्यवस्था काय आहे, सुप्रीम कोर्ट काय आहे, हायकोर्ट काय आहे, लोअर ज्युडिशरी कशी वर्क करते आणि त्या संदर्भामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी जे की आपल्याला एक्झाम ओरिएंटेशन महत्त्वाचे आहे. फर्स्ट जजेस केस, सेकंड जजेस केस, थर्ड जजेस केस, फोर्थ जजेस केस. बिंग अ लॉ स्टुडंट, बिंग अ लॉयर, ॲज अ लॉयर 2 वर्ष हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे, 3 वर्ष मॅटमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला प्रॉपरली वर्किंग ऑफ नेचर ज्युडिशरी कसं होतं त्याच्याबद्दल कशी माहिती असेल ते प्रॉपरली मी देऊ शकतो. किंबहुना ते देण्याचा मी आत्तापर्यंत जो प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी खरंच त्या पद्धतीने खुश आहे आणि त्या स्वरूपात ते जेव्हा अभिप्राय पाठवतात की नाही सर आम्हाला तुमच्याकडनं पॉलिटी शिकता वेळेस वेगळा आनंद भेटतो. का, कारण की प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आर्टिकल 20
एक पुस्तकातून वाचणं आणि आर्टिकल 20चं इम्प्लिकेशन खऱ्या पद्धतीने कसं होतं हे जेव्हा मी त्यांना सांगतो त्यावेळेस वेगळी पद्धत वाटते. सोबतच त्या प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आर्टिकल 22 बघतो तर त्यावेळेस तिथं अटक, स्थानबद्धता याच्यातला डिफरन्स, पेनिटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह याच्यातला डिफरन्स, त्याच्यानंतर असलेले काही केस लॉज आहे. मग हे जेव्हा सांगतो तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाटतं की नाही खरं आपण हा अभ्यास केल्यासारखा आहे. मग तो माझा प्रयत्न असेल ह्या कोर्सेसमधून की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहे. लास्ट बट नॉट लिस्ट ते म्हणजे काय, पंचायत राज व्यवस्था, ज्याच्यावर भरपूर क्वेश्चन येत आहे. मग त्याच्यावर विशेषतः कशावर क्वेश्चन येत आहे, समिती. मग बलवंतराय मेहता समितीपासून तर त्या प्रकारची असलेली अशोक मेहता समिती, सिंघवी समिती, अशा विविध समित्यांचं रिकमेंडेशन तिथं विचारलं जातं. स्टेटवरचा नाईक समितीवर क्वेश्चन विचारला होता 4 जूनला. नाईक समिती असेल, बोंगीवर समिती असेल, पी व्ही पाटलांची समिती असेल, अशा स्टेटवरच्या समित्यांवर क्वेश्चन विचारलं जातं. त्यांचे रिकमेंडेशन काय होते तेही विचारल्या जाता. विशेषतः आपल्याकडं 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती याच्यावर क्वेश्चन जास्त येतात. परंतु जर माझं ऑब्झर्वेशन सांगते की जास्त करून क्वेश्चन कशावर येत आहे, 73वी घटना दुरुस्ती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याच्यावर जास्त क्वेश्चन येत आहे. मग ग्रामपंचायत अधिनियम 1958 त्याच्यावरही क्वेश्चन बऱ्यापैकी आलेले आहे. मग ग्रामसभा 243 ते 243 ओ. मग अशा प्रकारचं असलेलं तिथं कॉन्सेप्ट जेव्हा सांगितलं जातं तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघता येऊ शकतात. त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात असलेल्या घटना दुरुस्ती आणि त्याचे असलेले कलम. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करता तर तुम्हाला ह्या घटकांच्या बाहेर जाऊन कधीही अभ्यास करायचा नाही. ह्या घटकांनाच परिपूर्ण मानून त्या सगळ्या गोष्टी तिथं केल्या पाहिजे. आणि ह्या घटकांचा तंतोतंत जेव्हा अभ्यास करता तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यातली असलेली ग्रॅव्हिटी कळते की नेमका अशा पद्धतीनेच अभ्यास केला तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होईल का. तर मी शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि एक बिंग अ टीचर म्हणून हे सांगू शकतो की येस तुम्ही एवढा जर घटकांचा अभ्यास केला तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. किंबहुना याच्याही पलीकडे आपण जाऊन आपण अजून डेप्थमध्ये बघणार आहे. आणि ह्या डेप्थमध्ये जाता वेळेस तुम्हाला बारकावे पण तिथे लक्षात घ्यावे लागणार आहे. फक्त आपण काय एवढ्याच गोष्टी बघणार आहे का, नाही, याच्या पलीकडे जाऊन डीपमध्ये आपण जाणार आहोत. कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असेल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असेल, केंद्र राज्यांचे संबंध असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं ऑब्झर्व करायच्या आहे. परंतु एक्झाम ओरिएंटेशन येते लक्षात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करणार आहे तर याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकणार आहे. मग सर आम्हाला अभ्यास करता वेळेस काही पुस्तकांचा रेफरन्स पण लागतो. मग ह्यासाठी आपल्याकडे 2 पुस्तकं आहे. के सागर पब्लिकेशन जे की अधिकारी घडविणारे पुस्तकांचं आपण म्हणू शकतो की एक ऑथेंटिक किंवा विश्वसनीय स्वरूपातले पुस्तक आहे. मग अशा स्वरूपामध्ये जेव्हा बघतो तर कंबाईंड पूर्व परीक्षा त्याच्यासाठी असलेली ही 87वी नवी आवृत्ती आहे की ज्याच्यामध्ये गट ब कटच्या PYQचाही संदर्भ तिथं दिलेला आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या एक्झामचं काय केलं जाऊ शकतं, बऱ्यापैकी तिथं ॲनालिसिस करता येऊ शकतं. आणि विशेषतः त्या प्रकारचं असलेलं भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था याचाही अभ्यास केला जाऊ शकतो. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपण ह्या कोर्सचा फायदा घ्यावा जेणेकरून येणाऱ्या आगामी काळामध्ये यश लवकरात लवकर संपादित होईल. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची असलेली जर काही क्युरीज असेल तर आमच्या इंडिव्हिज्युअल बॅचेसच्या असलेल्या संदर्भामध्ये आमचा नंबर शेअर केलेला आहे. तिथं तुम्ही जाऊन आम्हाला कधीही कॉल करू शकता आणि शंकेचं निसरण होईपर्यंत आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहोत. बिंग अ टीचर, एक रिस्पॉन्सिबल टीचर म्हणून आमचं कर्तव्य असेल की सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत प्रॉपरलीच गेलं पाहिजे. त्याच्याही व्यतिरिक्त जर काही गोष्टी येत असेल तर त्या गोष्टीला आपण बाजूला सारून त्याच्यातून काहीतरी तोडगा काढून नवीन पद्धतीने बघू शकतो. आलं लक्षात. थँक्यू सो मच.